भाजप नेते रावसाहेब दानवे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर विठुरायाची अनामिक ओढीनं लाखो वारकरी सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। तुम्ही पण विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालात, काय मनात भावना आहेत? हे बघा, सालाबाद प्रमाणे दरवर्षी विठुरायाची जी काही वारी असती त्या वारीमध्ये भक्तिभावानं केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा आणि देशभरातून या ठिकाणी भक्त भाविक येतात आणि आपल्या आपल्या परीनं विठुरायाला शांती, समाधान, बळीराजाला सुखी होऊ दे अशा प्रकारचं साकडं घालतात। माझ्या कुटुंबाची परंपरा आहे। माझे आजोबा यायचे, आजोबानंतर वडील यायला लागले, वडिलांनंतर मी यायला लागलो आणि दरवर्षी आम्ही 2, 3, 4 दिवस पायी चालत होतो। आत्ता व्याप असल्यामुळं 1-2 दिवस चालतो आणि विठुरायाचं दर्शन घेऊन सुख, समाधान आणि या राज्यातल्या बळीराजाला एक चांगले दिवस येऊ दे अशा प्रकारचं आम्ही मागणं मागतो। खरं तर पंढरपूरच्या दर्शनासाठी म्हणजे विठुरायाच्या दर्शनासाठी चाललात, पण सर आपण बघतो की वारकरी जे वस्त्र परिधान करतात त्यांचाही कपड्यांचा रंग पांढरा असतो आणि राजकीय नेत्यांचाही रंग पांढरा असतो, तर काय दोघांमध्ये फरक काय, वेगळं पण काय? हे बघा, इथं कोण पांढरा, भगवा, हिरवा, पिवळा इथं रंगाचा भेदभाव नसतो। इथं पांडुरायाचे सगळे भक्त एकाच रंगाचे असतात। कपड्याचा रंग कसा असला तरी मनातला जो रंग आहे तो विठ्ठलाप्रती एक भक्तिभावना आलेला एक माणूस असतो, त्यामुळे इथं रंगाचा भेदभाव केला जात नाही। सर, अनेक वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्रित आले। राज ठाकरेने एक वक्तव्य केलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं एक वक्तव्य केलं। हे बघा, खरं तर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या उलट आहे की परिस्थितीनं त्यांना एकत्र आणलं। या निवडणुकीमध्ये या राज्यातल्या जनतेनं त्यांच्या विरुद्ध कौल दिला आणि त्या कौलाचा परिणाम म्हणून त्यांना असं वाटतं की आत्ता जर का आपण एकत्र नाही आलो तर जो काही आपला ब्रँड आहे, जे काही आपलं नाव आहे ते संपल्याशिवाय राहणार नाही। आणि या राज्यातल्या जनतेने त्यांना एकत्र आणलं आहे की तुम्ही एक व्हा, जे काही आम्ही तुमच्या मागं आहे थोडेफार तेवढे जशीच तसे राहून हे जे आहे ते बी सटकतील। त्यांना असं वाटत असेल की कदाचित आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं आमचा जनाधार वाढेल, परंतु या राज्यातल्या जनतेने ठाम विश्वास केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि NDAच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्धार केला आहे। त्यांच्या एकत्र येण्यानं आमच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। सर, शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेला पांडुरंग आज पांडुरंगाचं दर्शन घेतात, पांडुरंगाकडे काय दान मागताय? नाही, पांडुरंगाकडे दान काय, भक्तिभावानं जी मंडळी आमची येतात त्या ठिकाणी मागण्यासाठी येतात असं नाही आहे। या ठिकाणी पांडुरंग हे आमची श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या ठिकाणी मागणंच मागितलं पाहिजे असं काही नाही, परंतु येतं तर माणूस त्या विठुरायाजवळ लीन होतं आणि या देशातल्या जनतेला, या राज्यातल्या जनतेला सुख समाधान लाभू दे आणि आमचे जे काही शेतकरी आहेत त्यांना पुढच्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येऊ दे, पाणी पडू दे अशा प्रकारचं साधारणतः या विठुरायाचा जो वर्ग आहे तो मागणं मागित असतो। आणि विठुरायाच्या जे दर्शनार्थी आहे ते आधी भोळे भाबडे, शेतीप्रधान, शेती काम करणारे लोक असतात, त्यामुळे ते मागण्यापेक्षा श्रद्धा अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येतात। विठुरायाच्या चरणी श्रद्धा प्रति लीन होतोय आणि जनतेला सुख समाधान लाभावं एवढं मागणं खरं तर विठुरायाकडे मागणार अशी अपेक्षा जी आहे ते रावसाहेबजी दानवे व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पी सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।